दर्शकों, मैं हूं नईम गांगरेकर, आजाद इंडिया न्यूज मुंबई से। और आज हम आए हुए नागपुर में, और आज नागपुर में एनसीपी की तरफ से राष्ट्रवादी एनसीपी की तरफ से मेलावा रखा गया था, जो जिसके नेतृत्व में यहाँ पे प्रफुल्ल पटेल जी ने इसको आयोजित किया था। और यहाँ पे तमाम पार्टी के कार्यकर्ता, अधिकारी, तमाम लोगों की मौजूदगी में ये मेलावा रखा गया था। और यहाँ पे अभी कुछ ही देर में हम लोगों से बात करेंगे, इनके जो पदाधिकारी वगैरह हैं और कार्यकर्ता वगैरह हैं, इनसे जानना चाहेंगे कि आज ये जो मेलावा रखा गया था सर, इसका मेन उद्देश्य वगैरह क्या था और किस तरीके से इसको अंजाम पहुंचाया गया। मैं हाजी सुहेल पटेल, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश संगठन सेक्रेटरी हूँ। मैं अजीत दादा ग्रुप का। जी, आपने जो सवाल किया मुझसे कि ये सीट का बंटवारा कैसे होगा, ये हाई कमांड डिसाइड करेंगे। और हम नागपुर की बात करेंगे, विदर्भ की तो बात नहीं करेंगे, क्योंकि अपन नागपुर की बात करते हैं कि माइनॉरिटी कम से कम 7 सीट का हमने बोले 6 विधानसभा क्षेत्र में माइनॉरिटी के लिए खासतौर से मांग करे हमने। तो राजू जैन साहब ने, हमारे तानाजी वनवे भी मौजूद थे, उन्होंने वादा किया कि कम से कम 4 से 5 सीट मैं माइनॉरिटी का आपको नागपुर शहर में दूंगा। ये निकालने की जवाबदारी हम लोगों के सबकी है। हमारे जो साथ में जो काम करते हैं राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजीत दादा ग्रुप नागपुर शहर में, जिसमें वरिष्ठ नेता है हमारे अनिल हेडकर साहब है, कार्य अध्यक्ष अपना श्रीकांत शिवनकर है, तानाजी वनवे जो काफी दिग्गज लीडर है। मैं तो बोलता हूँ अभी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी में जितने लोग प्रवेश कर रहे हैं उनमें से मेरे हिसाब से ये काफी सीनियर और लीडर ये तानाजी वनवे को काफी महानगर पालिका का एक्सपीरियंस है। ये किस तरीके से काम करना चाहिए। और आज बहुत खुशी की बात है कि नागपुर शहर में एक मिडल बढ़ावा रखा गया है प्रफुल्ल पटेल साहब की अध्यक्षता में, और बाकायदा नेतृत्व कर रहे थे राजू जैन साहब थे, खुड़गे साहब थे, तमाम राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के जिम्मेदार लोगों ने इसका आयोजन किया था। और एक बात खुशी हो रही है कि रोशन अंसारी साहब जो कांग्रेस में आज कितने सालों से काम कर रहे थे, आज उन्होंने राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के जो काम करने का तरीका है नागपुर शहर का, और सेंट्रलाइज अजीत दादा पवार और अपना प्रफुल्ल पटेल साहब हो, सुनील तटकरे साहब हो, राजू जैन साहब हो और अन्य लीडर, उसको देखते हुए उन्होंने काम का तरीका कैसे होना चाहिए सिस्टम से, तो आज इन्होंने अपना एक कीमती वक्त, और आज जुमा का दिन भी था, लोगों को नमाजी भी थी, वो छोड़कर, खैर वो तो अल्लाह माफ करने वाला है, वो छोड़कर आज सब लोगों ने राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी में प्रफुल्ल पटेल साहब इसमें प्रवेश करे। और तानाजी वनवे जी मेन मकसद किया जाता है कि हम ये चाहते हैं कि आने वाला भी जो कारपोरेशन का इलेक्शन है, अभी इलेक्शन जो होने वाले हैं, इसमें मजबूती बढ़ाए। मजबूती बढ़ेगी तो राष्ट्रवादी कांग्रेस बढ़ेगी, और हमको नागपुर शहर में महापौर अपना तानाजी वनवे जैसे चेहरे को बिठाना है सामने, ऐसी मेहनत करना है और कर रहे हैं। 6 विधानसभा क्षेत्र में जो है 10 जून के जो महानगर पालिका के आयुक्त साहब ने एक मीटिंग रखी थी, इसके पहले अतिरिक्त आयुक्त ने, पंत मैडम ने, तो उससे काफी कामयाबी मिली है और मिलेगी। और जनता के मसले सुलझेंगे तो जनता ऑटोमेटिक जुड़ती है, जनता के मसले सुलझेंगे नहीं, वही अपने नाम से करेंगे तो ऐसे कोई लोग नहीं जुड़ते। ये तो मैं आप लोगों से, आपके चैनल के माध्यम से ये कहता हूँ कि आप ये तानाजी वनवे जिस तरीके से आप मेहनत कर रहे हैं, तो उनको महापौर के पोस्ट पे बिठाया जाएगा, और इनको अभी कुछ दिनों में महाराज की जिम्मेदारी देने वाले हैं। ये यही महीने के अंत में इनको जिम्मेदारी देने वाले हैं। और हमारे प्रशांत पवार साहब भी काफी हमारे अच्छा काम कर रहे हैं उनके हिसाब से, मगर सबकी सोच अलग अलग होती है कि काम करने का तरीका सबका अलग अलग होता है। हमारा काम करने का तरीका अलग होता है, सबका अलग है। और तानाजी वनवे के सबने सीखे है कि वो एक्सपीरियंस जो है, पता है आपको, कांग्रेस में करने के बाद में, और काफी मेहनत करें। तब आप लोग के चैनल के माध्यम से ये कहता हूँ कि मैं ये ऐसे नागपुर शहर में महापौर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का बैठेगा, तानाजी वनवे के चेहरे को सामने रखते हुए हम काम करेंगे। तानाजी वनवे नागपुर महानगर पालिका में माजी विपक्ष के नेता हूँ, 25 साल से मैं नगर सेवक। हमारे नेता खासदार प्रफुल्ल पटेल साहब जो है, जो हमारे पार्टी के नेता है, ऑल इंडिया के नेता है, अजीत दादा और तटकरे साहब, ये पार्टी कैसी मजबूत हो, ये दृष्टि से आज का मेड़ावा प्रफुल्ल भाई जी के अध्यक्षता में यहाँ रखा। और इसका आयोजन जैन साहब हमारे इंचार्ज है, उनके नेतृत्व में ये मेड़ावा रखा गया था। प्रफुल्ल भाई ने पार्टी कैसी मजबूत होगी, कार्यकर्ता कैसे मजबूत होंगे,
और आने वाली महानगर पालिका, नगर पालिका, जिला परिषद, पंचायत समिति में अपने पार्टी को मजबूत करके ज्यादा से ज्यादा अपने पार्टी की राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी कैसी मजबूत हो, ये दृष्टि से सभी जिले के, विदर्भ के 11 जिले के कार्यकर्ता को बुलाया और वो उनको मान सम्मान देके ये आज सब लोगों से वो चर्चा भी करने वाले हैं, जिला वाइज बैठक भी ली है और पार्टी को आगे कैसी मजबूत करके आने वाले चुनाव में अपनी पार्टी कैसी बहुमत से आए, ये दृष्टि से आज का आयोजन था। सर, जिस तरीके से आज यहाँ पे कहा गया कि डेवलपमेंट और विकास कार्यों को लेकर जिस तरीके से पार्टी नंबर 1 तौर पे आज काम कर रही है पूरे महाराष्ट्र में, और इसी तरीके से पार्टी के काम के अलावा कुछ आने वाले चुनावों को लेकर भी कुछ और इम्प्रूवमेंट वगैरह करने की जरूरत है, इसको लेकर क्या कहना चाहेंगे? जी, मैं रोशन अंसारी, मैं पिछले 30 सालों से सक्रिय भूमिका कांग्रेस में रहा, पर इस पार्टी में की कार्यकलाप को देखकर उससे प्रभावित होकर आज मैं पवन शक्ति नजर बचाओ कीर्ति समिति की तरफ से आज 70 लोगों के साथ मैं अपने पक्ष में प्रवेश किया हूं और इस प्रोग्राम को देखते हुए इनकी क्रियाकलाप को, हाजी सुहेल पटेल और हमारे माननीय तानाजी वनवे को के क्रियाकलाप को देखते हुए मैंने पिछले पुराने 30 साल पार्टी को छोड़कर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी से के क्रियाकलाप और कार्यों को करने की शैली को देखकर और मैं इससे में पार्टी में पक्ष प्रवेश किया हूं। आने वाले दिनों में शहर की जो रूपरेखा बनाने की बात करें आदरणीय प्रफुल्ल पटेल साहब, मुझे उम्मीद है कि ये पक्ष उस पर पूरी खरा उतरेंगी और आने वाले दिनों में 700 लोगों के साथ में हम पूर्व नागपुर में पक्ष प्रवेश कराएंगे, ऐसे मैं वादा करता हूँ। थैंक यू सो मच सर, आप लोगों का बात करने के लिए बहुत बहुत शुक्रिया। मैं आजाद इंडिया न्यूज से नईम गांगरेकर, मुंबई, कैमरा पर्सन तन्वीर गांगरेकर के साथ। थँक्यू सो मच। वेगवेगळ्या जिल्ह्याची आमची चर्चा होणार आहे आणि नक्कीच या मीटिंगच्या नंतर प्रत्येक जिल्ह्यामध्ये पण ज्यांना आमची मीटिंग आमची होतील जून जुलैमध्ये आम्ही सगळ्या 11 जिल्ह्यामध्ये जाऊन येणार। त्या हिशोबाने आम्हाला वाटते की नक्कीच विदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला या निवडणुकीमध्ये चांगला प्रतिसाद मिळेल। अजून आमच्या महायुतीमध्ये संयुक्तपणे लढावा की वेगवेगळं आम्ही लढावं हे अजून आमचा काही निर्णय झालेला नाही आणि माझा असा अंदाज आहे की शक्य आहे तिथे आम्ही महायुती म्हणून आम्ही लढणार, जिथे शक्य नसेल तिथे आम्ही इलेक्शनचा निकाल नंतरही गरज पडली तर एकमेकांना सहकार्य करून महायुतीच्या लोकांना तिथे पदावर बसवण्याचं आम्ही काम करू। एक खंत व्यक्त केली आहे तुम्ही सभासद नोंदणीकरिता काय करायला पाहिजे? सभासद नोंदणी आमच्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सुरुवात आहे आणि आतापर्यंत जे काही आमच्या नोंदणी अभियान चालू आहे, काही जिल्ह्यामध्ये खूप चांगलं आमच्या लोकांनी काम केलं आहे, काही जिल्ह्यामध्ये अजून आम्ही मागे आहोत, कमी आहोत। त्याच्यासाठी आज हा मेळाव्याच्या निमित्त आम्ही सूचना केली आहे। अजून आमच्या सभासद नोंदणीला अजून 1-1.5 महिना बाकी आहे आणि आम्हाला खात्री आहे की आम्ही सूचना केल्यानंतर आणि जिल्ह्यामध्ये बैठका घेतल्यानंतर हे सदस्यता जे आम्हाला अभियान चालू आहे त्यामध्ये भरपूर आमचे लोक आमच्यासोबत जोडतील। नीतीमध्ये जे पक्षाला जितक्या मंत्रिपद मिळालेले आहे त्या पक्षानेच ठरवायचं असते की त्या जागामध्ये कोणाला मंत्री करायचं आणि आमच्या 10 जे मंत्रिपद आहे राष्ट्रवादीच्या कोट्यामध्ये आमच्याकडे जागा रिक्त होती, त्यामध्ये आम्ही छगन भुजबळ साहेबांना त्या जागेवर मंत्री केलं आहे आणि ही पार्टीच्या आणि फक्त पार्टीच्याच डिसिजन आहे, कोणाच्याही सूचनाप्रमाणे आम्ही कुठलाही निर्णय केलेला नाही। भाजप सगळ्यात मोठा पक्ष आहे, इतक्या मोठ्या पक्षामध्ये तुम्हाला विदर्भात पक्ष वाढवणं आव्हानात्मक असणार आहे का? बघा, असं नाही आहे की आम्ही विदर्भामध्ये कुठे कमी आहोत। ही वस्तुस्थिती आहे की एवढे वर्ष
आम्ही काँग्रेस बरोबर असून आम्ही कमी जागा लढवत आहोत आणि आता महायुतीमध्ये आल्यानंतर स्वाभाविक आहे की विदर्भामध्ये भारतीय जनता पार्टी सिटिंग आमदार बरेच होते, महत्वाचा पक्ष म्हणून का भारतीय जनता पार्टी राज्यामध्येही आहे आणि विदर्भामध्ये विशेष आहे. थोडा कमी जागा मिळाल्या त्यामुळे आम्ही जितक्या मिळाल्या त्या सगळ्या आम्ही निवडून आणले. पण नक्कीच पक्षाचा आधार जसा जसा वाढेल आम्ही अधिक जागा मागण्याच्या हक्कदार बनू शकतो आणि त्या हिशोबाने आम्हाला या निवडणुकीमध्ये काम करायचं. प्रफुल्ल जी, राहुल गांधी ने मोदी जी को कहा है कि आपका वोट सिर्फ कैमरे को लेके खोलता है. हमारे देश में दुर्भाग्य है कि लीडर ऑफ ऑपोजिशन लोकसभा और भारतीय राष्ट्रीय कांग्रेस जैसी बड़ी पार्टी के नेता, मुख्य नेता इतने बचपने की बात करते हैं कि मोदी जी को और बाकी सब हमारी फौजों को किस किस तरह से डिमोरलाइज करते हैं. ये बड़े दुख की और आश्चर्य दोनों की बात है. हमारा देश आज पूरा एकता का संदेश लेकर दुश्मन का मुकाबला करने में सफल हुआ. आज पूरे विश्व में हमारे सभी पार्टियों के सांसद भारत की बात रखने के लिए जब घूम रहे हैं, भारत के लोकसभा के ऑपोजिशन लीडर इतनी हल्की और ओछी बात कर रहे हैं, ये बहुत ही दुर्दैवी है. और इसमें मोदी जी का या किसी का नुकसान नहीं होने वाला है. वो नुकसान होगा तो केवल और केवल कांग्रेस पार्टी का और राहुल गांधी का होगा. निशिकांत दुबे ने आज 1991 का जो भारत पाक का जो एग्रीमेंट हुआ था उसको आज राहुल गांधी को बताया, क्योंकि वो जयशंकर को बोल रहे थे कि आपने सिंदूर हमले से पहले उनको बात बताई थी. देखिए, कोई ऐसी बातें जो अगर हम युद्ध करते हैं किसी दूसरे देश के साथ या दूसरे देश के अंदर घुसकर हम उनके एयर बेसिस को हम हमला करने की बात करते हैं, तो क्या ये इसको क्या बोलते हैं कि नादानी वाली बातें करने से कोई बात ऐसी होती है क्या हमने क्या उनको पहले से खबर कर दी? ये कौन सी कॉन्टेक्स्ट में बात की? जयशंकर जी ने और मोदी जी ने पहले दिन ही कह दिया था कि हम इसका बदला लेकर रहेंगे. उसका मतलब ये थोड़ी था कि हमने उनको बता दिया हम क्या करने वाले हैं. ये सब देखिए, ऐसी बातें करके देश का जो एक अच्छा माहौल है, आज दुश्मन के सामने लड़ने के लिए पूरा देश, सब वर्ग के लोग, छोटा बड़ा, किसी भी मजहब का, जाति का, किसी भी पार्टी का, जब एक होकर बात करता है, वहां पर इस देश के लोकसभा की लीडर ऑपोजिशन इतनी हल्की और ऊंची और बचपने की बात कर रहे हैं, ये बहुत बड़ी दुर्दैवी बात है. उनको खुद ने आत्म परीक्षण करना चाहिए. मैं समझता हूँ कि कांग्रेस वाले ही अफसोस कर रहे होंगे कि हमारे नेता क्या ऐसी बचपने की बात कर. छगन भुजबल जी ने अभी बोला है कि उनके मंत्री पद के लिए देवेंद्र फडणवीस, मोदी जी और शाह जी का हाथ है, क्या कहेंगे? छगन भुजबल साहब मंत्री बने हैं राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के कोटे से, और वो राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के आमदार है और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ने ही फैसला करके उनको मंत्री बनाया है. किसी के सूचना पर, किसी के कहने पर या किसी के कुछ और अन्य बातों पर किसी को हम मंत्री नहीं बनाते. हमारे 10 मंत्री हैं, केवल और केवल पार्टी के अध्यक्ष, पार्टी का कार्याध्यक्ष और पार्टी के महाराष्ट्र के अध्यक्ष सुनील तटकरे ने फैसला किया है, जिसके माध्यम से आज भुजबल साहब हमारे कैबिनेट में मंत्री बनने का काम है. एमपी के सीएम मोहन यादव ने कहा है कि एमपी में धर्मांतरण कराने वालों को फांसी की सजा देने के लिए कानून बनाया जाएगा. भैया देखो, जो बात मैंने अभी आप बोल रहे हो और मैंने सुन लिया, इसके लिए मैं जवाब नहीं दूंगा. समझ लो, उसके बाद चलिए. बहुत बहुत धन्यवाद, आप आए, आप सबको बहुत बहुत. श्रीकांत शिवणकर शहर का कार्यकारी अध्यक्ष हूँ. जय राष्ट्रवादी. आज राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का विदर्भ स्तरीय मेळावा परवाना भवन नागपुर में रखा गया था, जिसमें विदर्भ के 11 जिलों से सारे मुख्य पदाधिकारी यहाँ मौजूद है. आगामी चुनाव को मद्देनजर रखते हुए राष्ट्रवादी के हमारे अध्यक्ष माननीय अजीत दादा पवार साहब, प्रदेशाध्यक्ष तटकरे साहब और भुजबल साहब हो गए, और हमारे जो राष्ट्रीय कार्याध्यक्ष माननीय प्रफुल्ल भाई पटेल साहब,
इनके मार्गदर्शन में ये मेळावा रखा गया है। इसमें सारे पदाधिकारी, विदर्भ से मुख्य पदाधिकारी आए हैं। नागपुर शहर की ओर से सारे मुख्य पदाधिकारी यहाँ पे मौजूद है। हमारे सोहेल भाई पटेल है, विभागीय अध्यक्ष समीर जी राठ है, मुमताज बाजी है, सारे आप देखिए सारे पदाधिकारी यहाँ पर हजारों की तादाद में मौजूद है। मुख्य लक्ष्य यह है कि आगामी चुनाव को मद्देनजर रखते हुए लोगों के काम कर राष्ट्रवादी घर घर तक पहुंचे और आने वाले चुनाव में राष्ट्रवादी की तरफ से एक अच्छा योगदान महायुति सरकार के लिए प्रस्तावित हो। आने वाले जिला परिषद रहे, महानगर पालिका चुनाव रहे, इसके लिए सारे महानगर पालिका में हम नागपुर शहर की ओर से तैयारी हमारी हो चुकी है। अल्पसंख्यक समुदाय का साथ हमारे पार्टी के लिए बहुत आवश्यक है, ऐसा भी माननीय प्रफुल्ल भाई पटेल साहब ने आज कहा है। ये सही में उल्लेखनीय है। ये मेळावा और यहाँ की जो बैठक है, इससे सारी कार्यकर्ताओं में ऊर्जा रहेगी। आज जितने भी पदाधिकारी यहाँ पर आए हैं, उन्होंने अच्छे तरीके से यहाँ शिरकत की है। हमारे ज्येष्ठ जो भी है, हमारे निरीक्षक राजेंद्र जैन साहब है, आमदार संजय जी खोड़के साहब है, सुलभाताई है और बाकी विदर्भ के जितने भी आमदार है, सारों ने यहाँ शिरकत कर हम लोगों का मार्गदर्शन किया है। वाकई में बहुत अच्छी पहल हमारे पक्ष की ओर से आज ली गई और माननीय कार्याध्यक्ष और हमारे नेता प्रफुल्ल भाई पटेल साहब, इन्होंने कहा है कि ऐसी ही बैठकें हर जिले में होगी और इस माध्यम से राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी घर घर तक पहुंचेगी। सदस्य अभियान को लेकर भी चिंतन किया गया। सभी कार्यकर्ताओं को आह्वान किया गया कि घर घर जाकर सदस्यताओं को बढ़ाए। हमारे राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष में अच्छे लोग लाए जाए, जिसके माध्यम से लोगों के काम हो। बहुत बहुत धन्यवाद। आज एनसीपी की तरफ से विदर्भ के मेळावा के बोलने के बजाय हमारे जितने पदाधिकारी है, हमारे जितने जिलाध्यक्ष है, हमारे जितने आमदार चुन के आए, उनको एक बैठक बोलेंगे इसको हम, और पार्टी को आगे बढ़ाने के लिए और हमारे पदाधिकारी और कार्यकर्ता का मनोबल बढ़ाने के लिए उनको क्या करना है ये समझने के लिए आज उनके प्रत्यक्ष मीटिंग है। और यहाँ जो जो हमें महसूस होता है कि ये करने से पार्टी आगे बढ़ेगी, वो सारी बातें वो समझने वाले हैं और उसके आधार पर आगे हमारा काम होगा। यही हमारा प्रमुख उद्देश्य था। और हमारे नागपुर शहर के कार्याध्यक्ष श्रीकांत शिवनकर जी है, हमारे हाजी सोहेल पटेल साहब है, सर ये विभागीय अध्यक्ष, सारे लोग मिलकर इस शहर के अंदर में आने वाले चुनाव में ज्यादा से ज्यादा सीटें कैसे चुन के लाएंगे, इस पर विचार विमर्श आज होने वाला है। एक्चुअली ये देखा जाए तो विदर्भ की जो प्रफुल्ल पटेल जी है, जो कार्याध्यक्ष राष्ट्रीय कार्याध्यक्ष जी, उनकी एक संकल्पना थी कि आज जो हमारा विदर्भ है, जिसके ऊपर हमारे जो ध्यान नहीं था अभी तक के, उनका एक लक्ष्य रखा गया कि पूरे विदर्भ के कार्यकर्ताओं एक जगह बुलाया जाए, पक्ष को कैसे मजबूत किया जाए, आने वाली महानगर पालिकाओं में अपने पक्ष के उम्मीदवार कैसे कैसे उनको इंस्पायरेशन देने के लिए ये आज की मीटिंग रखी थी। प्रफुल्ल जी के भाई मार्गदर्शन में बहुत अच्छी मीटिंग हुई और हमें अच्छा मार्गदर्शन मिला। आने वाले इलेक्शन में हम पूरी पार्टी, मैं पश्चिम नागपुर अध्यक्ष, शहर अध्यक्ष, कार्याध्यक्ष, सब मिलके पूरे जोर शोर से हम अपनी पार्टी का नाम और पार्टी की ताकद बढ़ाएंगे। माझं नाव सरिता दिगंबर मदनकर, भंडारा जिल्हा महिला राष्ट्रवादी अध्यक्ष। आजचा हा जो प्रोग्राम झाला अतिशय भव्य आणि खूप सुंदर, हे जे आयोजन केलं ना, म्हणजे सर्वांना बोलवून, हे एक महत्वाचा विषय होता आणि हा व्हायला पाहिजे होता। आमचे भाईजी जे झुंजार नेते आहे, ज्यांचा बुलंद आवाज आहे, त्यांनी आमच्या ह्या विदर्भाला एकत्र करून प्रत्येक कार्यकर्त्याच्या जवळ जाणे, हे एक मोठी ताकद त्यांच्यामध्ये आहे आणि त्यांनी आमचे तर दोन्ही जिल्हे त्यांनी एकत्र केलेच, परंतु संपूर्ण विदर्भ एकत्र करण्याची त्यांची ताकद आहे आणि तेवढ्या ताकदीने ते या 4 महिन्यात म्हणून 4 वर्ष आजपासून नंतरपर्यंत विदर्भ एकत्र होईलच आणि ते करतील। त्यांच्या ताकदीने ते एवढे बोलू शकतात, तर करू पण शकतात। म्हणून आमच्या भाईजीचा विजयच हो आणि या विदर्भाचा सुद्धा विजय होईल, असं मी या ठिकाणी बोलू इच्छिते। विदर्भ का मेला, ये जो मेळावा है, एक मेळावा नहीं एक बैठक है और कार्यकर्ताओं को उत्साह आना चाहिए। कार्यकर्ता जो अभी तक काम में ढिलाई हो रही है, तो आज ये कार्यक्रम के 200 करोड़ से कार्यकर्ता और अपने काम से लगेंगे। आने वाले इलेक्शन में कार्यकर्ताओं ने अच्छा कार्य करना चाहिए, अच्छे लोगों को जोड़ना चाहिए, अच्छे लोग पार्टी में आना चाहिए और हमारे पार्टी का विकास कैसा हो, आगे कैसे बढ़े, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी को और आगे बढ़ाने के लिए हमारे को यहाँ हिम्मत देने का काम हमारे प्रफुल्ल भाई पटेल ने किया है और हमारे
मतलब जो ग्रुप के जो लोग हैं हमको बहुत हिम्मत देते हैं, हम उसी हिम्मत से आगे बढ़ते हैं और बढ़ते रहेंगे। ये पूरे विदर्भ का मेड़ावा रखा गया राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की तरफ से। हमारे मार्गदर्शन के लिए प्रफुल्ल पटेल साहब ने हमारा मार्गदर्शन किया और राष्ट्रवादी आगे बढ़े, नागपुर में किस तरह बढ़ना चाहिए, नगर पालिका का चुनाव होने वाला है उसकी तैयारी हमें किस तरह से करना चाहिए, इस सब चीज का हमारे को मार्गदर्शन किया माननीय प्रफुल्ल पटेल साहब ने। और इसी तरह हमारे मार्गदर्शन करते हैं हाजी सुहेल पटेल साहब, माइनॉरिटी के लिए हमेशा खड़े होते हैं, मार्गदर्शन करते हैं। जहाँ जो समस्याओं का निवारण करने के लिए हमारे कार्य अध्यक्ष श्रीकांत सिवनकर जी, इनके मार्गदर्शन में हम नागपुर शहर में काम करते हैं और हम ये उम्मीद करते हैं और हमने प्रफुल्ल पटेल साहब से वादा करते हैं आप आज ये मेड़ावे में कि हम नागपुर महानगर पालिका में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की ज़्यादा से ज़्यादा सीटें निकालने की कोशिश करेंगे और माइनॉरिटी का पूरा सपोर्ट उनको है और आने वाले वक्त में मेयर भी नागपुर शहर में माइनॉरिटी का बैठेगा। हमारे को जितने आमदार है, धर्मराव बाबा है, मनोज कायंदी जी है, खोड़के साहब है, खोड़के मैडम है, इन्होंने जो, और हमारे खास करके प्रफुल्ल पटेल साहब हमारे जो विदर्भ के नेता है राष्ट्रवादी कांग्रेस के, उन्होंने जो मार्गदर्शन किया है, उनके मार्गदर्शन के ऊपर अगर हम ये सब कार्यकर्ता लोग पूरी ताकत लगाए, पूरी मेहनत किए, तो हम विदर्भ में भी, हमारे सभी जिला परिषद में भी और महानगर पालिका, नगर पालिका, नगर पंचायतों में भी हमारी ताकत बढ़ेगी। और हमारी जो अभी मीटिंग हुई गढ़चिरौली जिले की, उसमें हमने सूचना किया है प्रफुल्ल पटेल साहब को कि हमारी माइनॉरिटी की संख्या भरपूर है हमारे विदर्भ में। जहाँ तक सवाल है अपना बुल्ढाना जिला हो गया, अमरावती जिला हो गया, अकोला जिला हो गया, नागपुर जिला हो गया, ऐसे सभी जगहों में हमारे माइनॉरिटी की ताकत भरपूर रहने की वजह से हमने सूचना करी है कि हमारे विदर्भ में माइनॉरिटी की एक मीटिंग, मुस्लिम माइनॉरिटी की, ये अलग से लगाई जाए। तो उन्होंने अभी खोड़के साहब ने इसके सूचना को देखते हुए अमरावती में वो माइनॉरिटी की मीटिंग वगैरह लगाने वाली है और इसके माध्यम से हम ज़्यादा से ज़्यादा लोगों को जोड़ने की आज जो मीटिंग हुई उसमें हमारा जो बूथ कमेटी बनाने का है, मेंबरशिप बढ़ाने की है, तो उसमें उन्होंने बताया कि ज़्यादा से ज़्यादा मेंबरशिप, क्योंकि 10 मेंबर, एक किताब में 10 मेंबर और सिर्फ 110 रुपये है, अगर खुद वो नहीं देख सकते तो अपने जेब में से लगाओ। हमारे राष्ट्रवादी कार्यकर्ताओं की उतनी ताकत है, हमारे जितने भी आज लोग अटेंड हुए उन सब की ताकत है कि वो पैसा लगा सकते हैं और ज़्यादा से ज़्यादा मेंबर अपने बढ़ा सकते हैं। तो इसके माध्यम से और हमारे जितने भी हमारे कार्यकर्ताओं को भी हमारे नेता लोग ने कहा कि वो उनको भी वो ताकत देने वाले हैं। आर्थिक स्थिति जिनकी अच्छी नहीं है उनको छोटे मोटे काम वगैरह दे के, और जो डायरेक्ट चुन के नहीं आ सकते उनको भी वो पार्टी में मान सम्मान का पद देने वाले हैं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रफुल्ल भाई आगे बढ़ो, प्रफुल्ल भाई आगे बढ़ो। प्रफुल्ल भाई आगे बढ़ो, पीछे देखा तो कोई नहीं है। पुलिस वाले रहते भाई सामने से प्लीज साइड हो जाओ थोड़ा भाई। आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या विदर्भाच्या पदाधिकाऱ्यांचा हा मेळावा आणि त्याच्यानंतर जिल्हावार आपल्याला वेगवेगळी बैठका घ्यायची आहे। या कार्यक्रमामध्ये उपस्थित आपल्या विदर्भाचे, महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आणि आमदार धर्मराव बाबा आत्राम साहेब, आपले आमदार सुलभाताई खोडके, संजूभाऊ खोडके, राजूभाऊ कारेमोरे, तसेच आपले तरुण आमदार मनोज कायंदे, खूप पदाधिकारी आहेत आणि आपले माजी मंत्री, पक्षाचे सरचिटणीस, राष्ट्रीय सरचिटणीस सुबोध मोहिते साहेब, सर्व जिल्ह्याचे आलेले अध्यक्ष, सर्व राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय पदाधिकारी आणि आपल्या या
विदर्भाचे निरीक्षक राजेंद्र जैन आणि ज्या जिल्ह्यामध्ये आपण हे कार्यक्रम आयोजित केला आहे, जिल्ह्याचे अध्यक्ष, शहराचे अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष, सर्व उपस्थित माझे बंधू भगिनी, तरुण मित्रांनो, सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की आजच्या या मेळावा काय भाषणाच्या किंवा काही तुम्हाला वेगळी सूचना द्यायचं असं नाहीये. फक्त येणाऱ्या 4 महिन्याच्या कालावधीमध्ये जवळपास प्रत्येक मतदारांना मताचा अधिकार आता वापरता येणार आहे. कारण जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिका म्हणून जर विचार केला तो जवळपास महाराष्ट्राच्या अख्खा म्हणजे मतदार जे आहे, सर्व मतदार आहेत, त्यांचा हा मतदानाची वेळ आहे. म्हणजे हा मिनी लोकसभा म्हणा, मिनी विधानसभा म्हणा, असा हा इलेक्शन आहे. आणि त्यामुळे आपल्याला सज्ज होऊन आणि पक्षाचा व्याप वाढवायचा हा एकमेव ध्येय ठेवून काम करायचं आहे. संजू भाऊ खोडकेंनी जसं सांगितलं, आपण विदर्भामध्ये आजच्या हा एक प्राथमिक मेळावा आपण घेत आहोत. याच्यानंतर प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपल्याला मेळावा घ्यायचा आणि मी अजित दादा असो की तटकरे साहेब असो, त्या दोघांना मी सुचवलेलं आहे की आपण जे सिस्टम आपली आहे, नुसते मेळावे घ्यायचे, कोणीतरी तिथे जाऊन भाषण करून यायचं, त्यामध्ये थोडा संशोधन केलं पाहिजे. आणि काही जिल्हे आणि खरी वस्तुस्थिती आपल्या विदर्भामध्ये बाबा अतरामनी जसं सांगितलं की त्यांनी आपल्या जिल्ह्याला बांधण्यासाठी काय काय केलं आहे. सुलभाताईंनी सांगितलं की अनेक वेळा ते निवडून आले, ते कसे निवडून आले. मनोजनी सांगितलं की मी संधी मिळाली तर कसं मी त्याला म्हणजे समोर जाऊन मी त्या आपल्याला संधीचा सुन्ना केला. आमच्या राजूभाऊ कारेमोरे आहे, ते पण ह्या दुसऱ्या वेळेस निवडून आलेले आहे. हे सगळे जेव्हा निवडून आले तर त्यांनी आपापल्या भागामध्ये व्यवस्थित पक्षाचा काम केला, ते त्यांनी ताकद निर्माण केली. पण आपले जिल्हे आहे, असे अनेक जिल्हे आहे. आता चंद्रपूर जिल्हा एक उदाहरण सांगतो, अनेक जिल्ह्याचे आहे, काही नाव सगळ्यांचा मी घेत नाही, पण जसं चंद्रपूर जिल्हा आहे. आता तिथे बाबांनी तिकडनं आणि मी इकडनं थोडं लक्ष घातलं तर नक्कीच जर चंद्रपूरमध्ये थोडा त्यांना ताकद मिळेल. संजू भाऊ खोडके, सुलभाताईंनी थोडा शेजारच्या जिल्ह्यामध्ये लक्ष घातला, वाशिममध्ये म्हणा की बाकी ठिकाणी म्हणा, तर त्याचा फायदा होतो. थोडाफार सगळ्यांनी थोडा एकमेकांच्याकडे पाहून काम करण्याची गरज आहे. दुसरं मी तुम्हाला सांगतो आणि वारंवार सांगतो आणि तुम्हा लोकांना अनुभव आहे, आपल्याकडच्या माणूसच आपल्याकडे पाहणार आहे. बाहेरचे सगळे येतात, पाहुणे येतात, पर्यटन करून चालले जातात. आणि आपले कार्यकर्ते पण अनेक आपले कार्यकर्त्यांनी मला कोणाबद्दल काही सांगायचं नाही आहे. मी सगळ्यांना म्हणजे एकच नजरेने पाहतो, कारण ते सगळे राष्ट्रवादीचे आपले कार्यकर्ते आहेत. पण आम्हालाही कळते की फक्त कोणी मुंबईच्या वाऱ्या खातात किंवा जे लोक एअरपोर्टच्या वाऱ्या करतात, त्याच्याशिवाय काम जमिनीवर कोण करतात थोडाफार आम्हाला येत आहे. म्हणून माझी विनंती आहे की थोडं सगळ्यांनी जमिनीवर काम करण्याची गरज आहे. आता आम्ही पण 40 वर्षापासून आम्ही पण राजकारणात आहोत. आम्ही पण नगर परिषदचे अध्यक्ष होतो, नंतर खासदार झालो, लोकसभेवर आलो, अनेक वेळा निवडून आलो. आजही जसं आम्ही करतो, बाबा अतरामनी जसं सांगितलं की आपण आपल्यामध्ये एक असा आपण सक्षम एवढं झाले पाहिजे. आणि त्यामध्ये सक्षम करण्यामागे पार्टीची पण भूमिका महत्वाची आहे. संजूभाऊ खोडकेला आमदार आम्ही केला
कारण मी अजितदादा, तटकरे, भुजबळ साहेब सगळ्यांना मी सांगितलं की आम्हाला विदर्भात जागा पाहिजे, नाहीतर हे काय आहे, जिथे जास्त ताकद तिथेच बाकीचे पदही तिथेच चालले जातात आणि त्यामुळे आपण उपाशी राहतो. आपली ताकद वाढवण्यासाठी पण आम्हाला तुम्ही पहिलं मदत करा. आता जसं अचानकच मनोज कायंदेला संधी मिळाली, त्यामध्ये काझी साहेबांची अध्यक्ष आहे जिल्ह्याचे नाजीर काझी साहेब, त्यांची महत्वाची भूमिका आहे. कारण आम्हाला ऐनवेळी आमचे डॉक्टर साहेब सोडून गेले, शिंदे साहेब. आता त्यांनी दोन्ही बाजूचा फायदा घेतला आणि वेळेवर त्यांना वाटलं की तिथून मी निवडून येतो आणि आम्ही लोक म्हणजे जरा आश्चर्यच पडलो की शेवटच्या वेळी काय करायचं. पण काझी साहेब एकदम दटूनच होते की नाही, मी सीट आणतो, आमचे लोक आणि आमच्या मनोज भाऊला आम्ही देतो तिकीट आणि आम्ही त्यांना निवडून आणतो. ही महत्वाची भूमिका आपल्या बघा, प्रत्येक जिल्ह्यामध्ये जर असा विचार केला ना, जरा पॉलिटिकल माइंड, नुसतं म्हणजे असा फिरणं करणं ते काय काम होत नाही, काय पॉलिटिकल गणित बसावं लागते. आता जिल्हा परिषद आहे, नगरपालिका आहे, त्यामध्ये पॉलिटिकल गणित बसावं लागतं. आता काय आज सकाळी मला कोणी भेटले, साहेब आम्ही पक्षामध्ये येतो, काम करण्याची इच्छा आहे, पण आता काय उद्या युती होणार आहे का? मला युतीच्या म्हणजे तुमच्या मतलब काय आहे, युती करायची की नाही करायची? नाही केली तर चांगला राहील. मला त्या हिशोबाने येत असाल तर तुम्ही समजू नका, येऊच नका, कारण युती होईल की नाही हे काय आता कोण सांगेल तुम्हाला. आणि मी आजही तुम्हाला सांगतो, ज्या जिल्ह्यामध्ये जशी परिस्थिती, पहिलं तुमची ताकद असेल तरीच तुमच्याशी कोणी बोलायला येतील की नाही. आपली ताकदच नसेल तर आपल्याशी बोलायला कोण येणार, आपल्याला सोबत कोण ठेवणार. महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची काही ताकद होती, अजितदादाची होती, भुजबळ साहेबांची होती, तटकरेची होती, आमची होती, मुश्रीफ साहेबांची होती, अनेक लोकांची होती. त्यामुळे आपण भारतीय जनता पार्टीनी महायुतीमध्ये आपल्याला त्यावेळेस एक प्रकारे निमंत्रण दिलं आणि आपण स्वीकारलं. कशामुळे? आपलीकडे ताकद होती. पण ती ताकद आपण विदर्भामध्ये कुठेतरी कमी आहोत म्हणूनच आपल्याला जागा कमी मिळते आणि त्यामुळे जिल्ह्यामध्ये जे ग्रोथ पाहिजे ते ग्रोथ आपल्याला मिळू शकत नाही. आता एखाद्या जिल्ह्यामध्ये आपण आमदारकी पण नाही लढवणार, खासदारकी नाही लढवणार, तर मग खालच्या जे बेस आहे, काडर आहे, त्याला कुठेतरी ताकद कमी मिळते. असे अनेक उदाहरण आहे, अनेक जिल्ह्याचे असे उदाहरण आहे. आणि जिथे जिथे आम्ही आहोत, ज्या आता 6 आमदार आहेत त्यापैकी 2 आमच्याकडचे आहेत, भंडाराचे, गोंदियाचे, मनोज बुलढाणाचा आहे, ते आपले खोडके ताई आपल्या तिकडचे अमरावतीचे आहे. पण अजूनही 4-5 जिल्हे असे आहेत की जिथे आपला कोणी प्रतिनिधीच नाही आणि त्याचा परिणाम होतो. मी तुम्हाला सांगतो की विदर्भामध्ये पोटेन्शियल आहे, राष्ट्रवादीला मांडणारा मोठा वर्ग आहे. फक्त कुठेतरी आमची म्हणजे मी माझ्याकडे बोट दाखवतो की आम्ही लोकांनी एवढं पाहिजे तितकं काम तुम्हाला ताकद देण्याचा केलेला नाही आणि त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद विदर्भामध्ये तशी वाढली नाही. आणि सतत मला तर म्हणायला हरकत नाही, मी मोठे पवारसाहेबांना वारंवार पहिलं सांगायचं की आपण विदर्भ करतो, पण विदर्भाकडे आपलं लक्ष किती आहे. अजितदादाला मी तसंच सांगतो, सगळ्यांना मी सांगतो. कारण काय आहे की आपण आता 10 मंत्री आहे आपल्याला, 10 मंत्रीमध्ये आपल्या विदर्भाच्या जिल्ह्यामध्ये येऊन किती लोकांनी प्रवास केला. आता आपल्याकडे विदर्भात 3 पालकमंत्री आहेत, कमी नाही आहे. 10 जिल्हे 11 जिल्ह्यापैकी आपले 3 पालकमंत्री आहेत. बुलढाणाला आहे, वाशिमला आहे आणि गोंदियाला आहे. आता या 3 पालकमंत्रींनी बाकी 3 जिल्हे फिरले आणि एक इंद्रनील नाईक आपले स्वतः जिल्हे विदर्भाचे आहे. या 4 मंत्र्यांनी दर महिन्यात एक ठिकाणी पण गेले, एक जिल्ह्यामध्ये, तर किती फायदा होईल.
पण तसं होत नाही. म्हणून हे जरा ताकीद करावं लागेल. आम्ही कडक बोलणार आहोत, अजितदादाशी पण बोलणार आहोत, तटकरे साहेबांना पण बोलणार आहोत की हे असं चालणार नाही. आपल्या मंत्र्यांना ऑर्डरच झाला पाहिजे की तुम्ही आम्हाला अहवाल दर महिन्याचा द्या, तुम्ही कोणत्या जिल्ह्यात गेले, आणि जिल्ह्यात जाऊन नुसतं स्वागत सत्कार सरकीच्या उत्तर करून वापस यायचं नाही. पक्षाच्या बांधणीकरिता तुम्ही किती काम केलं, कोणता काय कार्यक्रम घेतला, हे महत्वाचं आहे. आता मी नागपूरला यायचं, नागपूरला येऊन तर मी चाललो जाऊ शकतो, पण नागपूरच्या वॉर्डामध्ये कोण किती गेलं तिथे नागपूरला या लोकांना माहित आहे. आम्ही सुरुवात जेव्हा केली तर मी जवळपास 100 कार्यकर्त्यांच्या वेगवेगळ्या वॉर्ड आणि त्यांच्या घरात जाऊन 100, 150, 50, 200 जसे माणसं जितके ते गोळा करू शकले त्यांच्या बरोबर बसून आम्ही चर्चा केली. सुरुवात झाली पण थोडा मध्ये गडबड झाली. थोडक्यात म्हणायचं असं आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण नुसतं एक कार्यक्रम घेऊन भाषण करून आपला पक्ष मोठा होणार नाही, ही महत्वाची गोष्ट आहे. दुसरं, संजू भाऊ तुम्ही आज निवडून आले आणि राजेंद्र जैन तुम्ही दोन्ही या विदर्भात, तुम्ही मुंबईच्या आणि विदर्भाच्या स्तरावर, राजेंद्र जैन काही जिल्ह्याच्या या स्तरावर, पण तुम्ही लोकांनी खास करून मुंबईमध्ये एक विदर्भाच्या जिल्ह्यावाईज लोकांच्या काय काम होत आहे, उद्या ज्याला कुठला आपला बोर्ड बनेल, कुठली काही जागा निघेल, त्यामध्ये आपल्या विदर्भाच्या लोकांना किती लोकांना आपण ऍडजस्ट केलेलं आहे हे पण बघावं लागेल. कारण नाही तर काय तिकडे काही लोक घेऊन जातात, काही असं काही चुकीचं काही नाही आहे, पण आपण समतोल याला डिस्ट्रीब्युशन म्हणतो. आपल्या विदर्भाच्या लोकांनाही कुठलाही कार्यक्रम, मोठा बोर्ड म्हणा की काय कमिटी म्हणा की बाकी कुठला पदाधिकारी म्हणा, या सगळ्यांमध्ये हे आपण त्यांचाही समावेश, आणि काम करणारा माणूस कोण आहे त्यांना जास्त द्या ना, मग दुसऱ्यांना समजेल ना की हा काम करत होता म्हणून त्याला मिळाली संधी, तर मग मला पण काम मी करेल तर उद्या मला पण मिळू शकते. नुसतं फक्त आपण पक्षाची गोष्ट करत राहायची आणि काम खाली नाही करणार तर काही लोक अर्थ नाही. आता प्रत्येक निवडणूक काही सोपी नाही. जिल्हा परिषदची पण सोपी राहिली नाही, महापालिकेची, नगरपालिकेची पण सोपी राहिली नाही. कॉम्पिटिशन खूप राहते लोकांच्याकडे. आता मनमानी म्हणजे माहित नाही का एवढं खर्चही करतात लोक. छोट्या छोट्या इलेक्शन, वॉर्डाच्या इलेक्शन मध्येही तुम्ही सगळ्यांना अनुभव आहे म्हणून काय मला काही सांगायची गरज नाही. पण काहीतरी आपला पक्षाचा एक नेतृत्व आहे. अजित पवार साहेबांचं नेतृत्व महाराष्ट्रामध्ये लोकांना माहीत आहे. आपले भुजबळ साहेब आहे, तटकरे साहेब आहे, सगळेच आहे. या लोकांना लोक ओळखतात. आणि आपल्या पक्षाची भूमिका, आपल्या पक्षाचा धोरण शिवशाहू फुले आंबेडकरांचा, हे आपण कधी सोडलेला नाही आहे. आपण आज महायुतीमध्ये असूनही काही लोकांना वाटते की नाही आपण भारतीय जनता पार्टीला वोट आपण नाही करत तर यांनाही करायचं नाही. मी अजूनही सांगतो, वारंवार सांगतो की आपण आपली भूमिका कायम आहोत. आपण आपली भूमिका काय आहे आणि राहणार आहे हे इव्हन दिल्लीच्या नेतृत्वाला पण सूचना केलेली आहे. जेव्हा आपण महायुतीमध्ये गेलो तेव्हाच आम्ही हा खुलासा केला होता आणि आजही मी तुम्हाला सांगतो त्यामध्ये कुठेही बदल नाही. आपण या विधानसभेमध्ये जेवढा आपल्या हिस्स्यात तिकीट होत्या 10% आपण मायनॉरिटीला दिले. आपण आपल्या दलित बांधवांना दिला, आपल्या आदिवासी आहे, आपल्या ओबीसी आहे, सगळ्यांना आपण संधी दिलेली आहे. आणि त्यामुळे आपल्या पक्षाच्या धोरणाबद्दल कुठेही कोणाला शंका वाटता कामा नये. आणि मी आजही तुम्हाला सांगतो की अजूनही थोडाफार कमी झाला असेल प्रमाण, पण थोडा अजूनही मायनॉरिटीचा झुकाव आपल्याकडे राहू शकते. हे महत्वाचं आहे. कारण खास करून जे शहरी भागामध्ये आपले नगरपालिका, महापालिकाचे जे इलेक्शन आहे त्यामध्ये मायनॉरिटीचा महत्वाचा वोट असतो. आणि म्हणून मला तर खोडकेंना खूप अभिनंदन याच्यासाठी करायचं आहे की अमरावतीमध्ये एवढा मोठा मायनॉरिटीचा वर्ग असतानाही सुलभाताईला त्यांनी निवडून आणलं, हे फार अतिशय मोठी गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही निवडून आणला असं फक्त नाही, हे सुलभाताईची पण काही आहे ना. म्हणजे तुम्ही निवडून आला, माझी चूक झाली बोलताना. 3दा आमदार कोणी असत नाही होत.
स्वतःचा पण काहीतरी असते. आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना ही एक म्हणजे सूचना आहे की आपण प्रत्येक वर्गाला आपण जोडण्याच्या सोबत ठेवण्याचं काम केलं तर आपल्याकडे अजूनही लोकांचा आकर्षण राहू शकते. आता लोकसभेमध्ये जे घटनेच्या बाकीच्या गोष्टी कितीतरी चुकीचा प्रचार झाला ते विधानसभेमध्ये एकदम चित्र बदलून गेलं. असेच काही 235 जागा काही महायुतीची आली असं नाही आहे. 235 जागा आले त्याच्यामध्ये परिवर्तन वातावरणही झाला. आपली लाडकी बहीणची योजनाही चालली. आपण अनेक बाकीच्या योजना लोकांना शेतकऱ्यांना मदत करण्याचं काम केलं. यामुळे पण परिवर्तन झालं. तर या बाबतीत आपण सगळ्यांनी जरा व्यवस्थित आपण लक्ष घातलं पाहिजे. आज देशामध्ये मी तुम्हाला खरं सांगतो, मला सांगा, अनेक लोक आपली टीका करत होते. आमच्या के पवार साहेबांना आपण सोडलं की आपण महायुती बरोबर गेलो. आज खऱ्या अर्थानं तुम्ही विश्वासाने मला सांगा की आपला निर्णय जो हा केला नसता तर काय झालं असतं, आपल्या पक्षाचं काय झालं. आज योग्य निर्णय आहे. योग्य निर्णय आपण घेतलेला आहे. आपण आज जे काही आज सत्तेमध्ये आपण आहोत म्हणून आपण 4 लोकांना मदत आपण करू शकतो. आपल्या भागाचा विकास आपण करू शकतो. लोकांना शेवटी अपेक्षा काय आहे की आमचा विकास झाला पाहिजे, आमची कामं झाली पाहिजे. काय अडचण आमच्यावर आली तर आम्हाला कोणाच्या दारावर जाता आला पाहिजे. आज आपण खऱ्या अर्थानं विचार केला ना तर आपण या आज सत्तेमध्ये गेल्याचा फायदा आपण पक्ष बांधणीसाठी आपण मोठ्या प्रमाणात करू शकतो. आणि खास करून विदर्भामध्ये कालपर्यंत काँग्रेस अतिशय महत्वाचा आणि मोठा पक्ष राहिलेला आहे. आपल्या विदर्भामध्ये वर्षोनवर्ष चालत आलेला आहे. आणि ती आजच्या नाही, ते 77 इमर्जन्सी नंतर इंदिरा गांधी 78 मध्ये जेव्हा विदर्भाचा काँग्रेस आहे बनल्यानंतर पहिला दौरा होता तेव्हा ज्यांना तिकीट दिली, दगडाला दिली तर ते निवडून आलं. अशी परिस्थिती होती. तेव्हापासून काँग्रेसचा एक वोट होता. ते वोट आपल्याकडे थोडाफार ट्रान्सफर झाला, पण काँग्रेसला कधी पण राष्ट्रवादी आपण बनवली त्याच्यानंतर ते पसंत नव्हता. कारण कुठेतरी काँग्रेसवाला पहिला राष्ट्रवादीच्या माणसाला पाडायचा कसा याचाच विचार करत होता. आज अशी परिस्थिती झाली आहे की काँग्रेस इतकी कमकुवत महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये पण झाली आहे. आताच मी इथे आलो, खाली काही पत्रकार माईक घेऊन मला विचारत होता कि राहुल गांधी बोल रहे हैं कि ये ऑपरेशन सिंदूर ये सब दिखावा है. राहुल गांधी बोल रहे हैं कि मोदी साहब खाली बातें करते हैं, वो कौन सा उनके रगों में सिंदूर बह रहा है, उनके रगों में कुछ भी नहीं है, खाली अमेरिका का खून बह रहा है. असं काहीतरी वेळासारखा ते काही बोलत होते असं पत्रकार मला सांगत होते. मला खरं सांगा मित्रांनो, आज पहिल्यांदा एवढ्या वर्षांनंतर 71ची लढाई आणि ज्यामध्ये आपण बांगलादेशची निर्मिती झाली तेव्हापासून आजपर्यंत इतिहासामध्ये आपल्याकडे आतंकवाद घुसल्यानंतर पहिल्यांदा त्यांच्या घरामध्ये जाऊन हल्ला करण्याची वेळ फक्त ह्या नरेंद्र मोदीच्या काळामध्ये झाली की नाही. मानावा लागेल. आणि असा म्हणजे आपण डोळ्यात धूळ टाकून काय आपल्याला काही खरी परिस्थिती समजणार नाही. जे आहे ते आहे. सामान्य माणूस काय विचार करतो, बरोबर आहे की नाही, की त्यांनी केलं बरोबर केलं, ठीक आहे. आता कितपत हल्ला करायचा, कितपत म्हणजे सगळ्यांना वाटते कि पाकिस्तानी ले लो कल अपने पास, कश्मीरी अपना पाकिस्तान ऑक्यूपाइड कश्मीर ले लो, ऐसा नहीं है. हमारे देश को भी उसकी कीमत देना पड़ेगा ना. ऐसा थोड़ी है हमारे को यहाँ नागपुर में बैठ के, विदर्भ में बैठ के नहीं बोल सकते कि भाई हम वो कर लिया तो सब हो गया. अरे जो बॉर्डर पे लोग मरेंगे, जो हमारे जवान मरेंगे, उसका भी तो सोचना पड़ता है ना. सभी चीज का बैलेंस करना पड़ता है. और पाकिस्तान को लेके कोई फायदा नहीं है. पाकिस्तान तो लायबिलिटी है, वो तो कंगाल देश है, तो उसको लेके कोई फायदा नहीं होने वाला है. हमको उनको सबक सिखाना, हमको उनको जवाब देना, और वो जवाब ऑपरेशन सिंदूर में दिया गया.
आणि म्हणून तुम्हाला सांगतो की आज परिस्थिती जे आज काँग्रेसची आहे इतकी खालवलेली आहे लोकांमध्ये. काँग्रेस आता बघा ना, एक काळ असा होता की अख्खा देशामध्ये राष्ट्रीय पक्ष काँग्रेस होता, भारतीय जनता पार्टी नव्हती. प्रत्येक जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये पार्टी एक होती ते काँग्रेस होती. आज काँग्रेस किती राज्यामध्ये राहिली? आज महाराष्ट्रामध्ये 16 जागेवर आली. आता तुम्हीच विचार करू शकता की 16 जागा म्हणजे किती घ्याव्या, आणि ते पण अजूनही जर थोडं काय अजून आपल्या सगळ्यांच्याकडून जरा कमी आपण पडलो नाही तर अजून 2, 4, 5 कमी झाली असते. म्हणायचं एवढंच आहे की आपण त्या मतदार जे काँग्रेसच्या विचाराचा आहे ते आपल्याकडे वळवू शकतो, ही महत्वाचं आहे. आणि हे आपण केलं पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे. तो मतदार आपल्याकडे आला तर तुम्हाला एकाएक तुम्हाला दिसेल की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकदम मजबूत झालेला आहे. ते आपण करायचा. सगळ्यांनी आपापल्या जिल्ह्यामध्ये प्रयत्न केला पाहिजे. कोठारी जी करना चाहिए कांग्रेस का जो वोटर तो खैर ठीक है, पहले वो कांग्रेस के अच्छे लोग हैं, वर्कर है, कार्यकर्ता है, नेता है, अब अपन उनके साथ बात करना चाहिए. और सभी जिलों में अलग अलग तरीके से अगर हमने इस पर बात किया तो इसका फायदा हमको जरूर मिलेगा. मित्रांनो, भारतीय जनता पार्टी जसं खोडके साहेबांनी सांगितलं त्यांचे 39 खासदार आमदार आहेत. ते 39 आमदार काही छोटा नाही ना, नंबर मोठा आहे. पण आपले 6 आपण लढवली, 7च जागा लढवली. तसंच हो बरोबर आहे. मग आपण जितके लढवले तितके आपण निवडणार. थोडक्यात एवढं म्हणायचं आहे की आपण थोडाफार आपली ताकद वाढवली ना तो हे 6ची संख्या 10वरही जाऊ शकते. आपल्याला मिळेल जागा, अजून मिळेल, पण ताकद त्याच्यासाठी आपण निर्माण तरी केली पाहिजे ना. आज एखाद्या जिल्ह्यामध्ये एक सीट मागत असताना, अधिकारांनी आपण मागत असताना तिथे सांगावं लागेल ना की आमचे इतके नगरसेवक आहे, इतके आमचे महापालिकेत आमचे कॉर्पोरेटर आलेले आहेत, आमचे इतके जिल्हा परिषद सदस्य आहे, आमची एवढी पंचायत समिती आमची आहे. काहीतरी तुम्ही आपला बेस दाखवला तरच हे होऊ शकते. आणि म्हणून आपल्याला काय भाषणबाजी जास्त करायची नाही आहे. आपला उद्दिष्ट नव्हता कधी पण की भाषण करून तुम्हाला संबोधन करून इतका लांबून तुम्हाला बोलून पाठवायचं असं नाही. इथे बसून तुमच्या एक जिल्ह्याच्या लोकांच्या बरोबर चर्चा करायची. 15-20 मिनिट 25 मिनिट तुम्हालाही आमच्याशी जरा वेगळा बोलता येईल. तुम्हाला आम्हाला काही सूचना करायची असेल ते आमच्या लक्षात येईल. आणि याच्यानंतर लगेच म्हणजे जून महिन्यापासून आपण एक जिल्ह्यामध्ये मेळावा घेणार. आणि ज्या जिल्ह्यामध्ये नेतृत्व नाही की काही कमी असेल काही असेल कोणी बघणारा नसेल त्या जिल्ह्याच्या मेळाव्यासाठी पक्ष मदत करणार आहे. तुम्हाला जे बोजा आम्ही तुमच्यावर नाही लादणार आहोत, कारण ते करायचा आणि अतिशय महत्वाचं आहे. नाहीतर आम्ही लोक काय तुम्ही मेळावा आयोजित करा आम्ही येऊन भाषण करून चाललं जायचं असं नाही. आम्ही तुम्हाला मदत करू, पक्ष मदत करेल. आणि ते तुम्ही तिथे त्या पद्धतीनं मेळावा चांगला आयोजित करा, तिथे सगळी व्यवस्था करा. आपले कार्यकर्ते आले त्यांना जेवण द्या, प्रेसचे मीडियाचे लोकांना पण तुम्ही बोलवा, त्यांच्याशी संवाद करा, तिथे जाहिरात छोटे मोठ्या द्या. त्या अर्थानं ते सगळे तुमच्या त्या जिल्ह्यामध्ये बातमी कशी येणार तुमची, पेपरला टेलिव्हिजनला बातमी कशी येणार जोपर्यंत तुम्ही प्रेसला काही तुम्ही संवाद ठेवला नाही का. ते हे सगळं आता या येणाऱ्या 2-3 महिन्यामध्ये आपल्याला करावं लागणार आहे. आणि त्यामुळे लवकरात लवकर ही प्रक्रिया आपण सुरू या आजच्या फक्त म्हणूनच ठराविक लोकांचा मेळावा आपण बोलवला आहे. आज आपले सगळे आमदार आहे. 2 लोक जे आलेले नाही, आमचे राजकुमारजी बडोले परदेशात त्यांच्या मुलीकडे गेलेले आहेत, पहिला सांगूनच गेलेले होते. आपला मेळावा नंतर ठरला. त्याचबरोबर इंद्रनील नाईक पण परदेशात गेलेले आहेत. हा डिपार्टमेंटच्या त्यांचा दौरा आहे. आणि त्यामुळे आपण सगळेच लोक इथे आपले निवडून आलेले पदाधिकारी आलेले आहेत. माझी आपल्या सर्वांना परत ती विनंती आहे. आणि खोडके साहेब, तुम्हाला खास करून तुम्ही मुंबईला असतात, विदर्भाचा कोणी पण आपल्या जिल्ह्याच्या व्यक्ती आला ते तुम्हाला आमदार करण्यामागे, विदर्भाची हट्ट करण्यामागे हेच कारण होता
की आमच्या लोकांना तिथे एक आधार मिळाला पाहिजे. मंत्री म्हणून इंद्रनील नाईक आहे, कालपर्यंत बाबा होते. नक्कीच मंत्री आपापल्या पद्धतीनं बघत असतात, पण तुम्ही खास करून कार्यकर्त्याच्या हिशोबाने, पक्षाच्या हिशोबाने, कारण संजीव घोडके 30-35 वर्षापासून पक्षाचा जबाबदारी पहिल्यापासून सांभाळत आले. 99 मध्ये राष्ट्रवादी आपण केली, त्या दिवसापासून पूर्ण ऑफिसची जबाबदारी ते करत होते, सांभाळत होते. त्यामुळे आपल्याला त्यांना हे करायचा, हे माझा आग्रह तेच होता. कारण आता त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये मी अजून सांगतो, तुम्हाला केला असं नाही, अजून विदर्भात आपण आपल्या हक्काची जागा मी मागितल्याशिवाय आणि घेतल्याशिवाय राहणार नाही. असं नाही आहे की सगळं परस्पर तिथेच वाटून घ्या, असं नाही. मी आहे ना तुमच्या विदर्भाचा आवाज म्हणून मी आहे. त्याची अजिबात तुम्ही काळजी करू नका. आणि मला इंटरेस्ट काय आहे, मला इंटरेस्ट आपला पक्षाचा. मी अनेक लोकांना सांगतो, या सगळे लोक जे कोणी मला आधीमध्ये भेटत असते, मी काय सांगतो की मला इंटरेस्ट पार्टीचा आहे. मला कोणत्या म्हणजे मला काही गट नाही चालवायचा आहे, मला काही पक्षपात नाही करायचा आहे, मला काही स्वतः पाहिजे त्याच्यासाठी काय कोणाकडून काही घ्यायचं नाही आहे. मला जे पाहिजे, माझा पक्ष बळकट झाला पाहिजे, माझ्या पक्षाची ताकद वाढली पाहिजे. पक्ष महत्वाचा राहिला तर आपलं सगळ्यांचं महत्व आहे ना त्याच्यामध्ये. आज आपण सत्तेमध्ये आहो म्हणून तुम्ही पण तिथे काहीतरी कॉलर थोडं टाईट करून तो फिरत असाल ना गावामध्ये. पक्षच सत्तेमध्ये राहिला नसता, जरी तुमच्याकडे आमदार नसेल तरी पण तुम्हाला वाटते नाही माझ्या पक्षात आहे, राष्ट्रवादी आज सत्तेमध्ये आहे, एवढं तरी आपल्याला वाटते ना. मुंबईला गेलो तर कोणीतरी मला भेटणार, दादाकडे गेलो की कोणाकडे गेलो की पार्टी कार्यालयात गेलो, नक्कीच मला कोणीतरी भेटणार आहे. तिथे पार्टीचं ऑफिस आपलं चांगलं आहे, मुंबईमध्ये मंत्रालयाच्या समोर आहे. अनेक लोक मुंबईला कुठल्याही कामासाठी येतात, कोणी काही फिरायला जातात, कोणी पार्टीच्या कामासाठी जातात. आपल्याकडे आधार आहे. इथे नागपूरला पण आम्ही कार्यालय आता उघडलेलं आहे, ते विदर्भाचं कार्यालय आहे, तिथे माणसं आहे. तिथे दोन्ही पण तुम्ही गेले, नागपूरला आले, मध्य नागपूरमध्येच आहे, काय इकडे फार लांब नाही आहे. तुम्ही जा, त्या ऑफिसमध्ये जा, भेटा. काही लेटर टाईप करायची असेल, काय कोणाचा फोन करायचा असेल. अजितदादाच्या पण इथे त्यांच्या निवासस्थान जे आहे अधिकृत गव्हर्नमेंटच्या, तिथे माणूस आहे. हे पण त्यांच्यासाठी ठेवलेलं आहे की आपलं काही लोकांचं काही काम असलं तर त्यांच्यासाठी फोन करतील. आणि असं पद्धतीनं आपण सगळ्यांनी एकमेकांना मदत केली पाहिजे. मला माहित आहे काही मर्यादा आहे, काही तुमची पण अडचण आहे, तुमच्या पण कधी कमी ऐकला गेला आहे, त्यामुळे तुम्ही पण कधी कधी म्हणजे खचून जातात, हे मला माहित आहे. पण आजपासून आपल्याला यामध्ये थोडा दुरुस्ती करून, मी असं नाही म्हणत की आज आहे तो कल सब ठीक हो जाएगा, ऐसा नाही बोलतो, पण नक्की सुधारणा आपल्याला आपण करायची आहे. आणि त्याची सुरुवात आपण आजच्या या मेळावा नाही, मी बैठक म्हणेल, आणि या बैठकीपासून आपण त्याची सुरुवात करू. आणि याच्यानंतर जे काही जिल्हे, वेगवेगळ्या जिल्ह्याच्या जे काही पदाधिकारी आले, त्याच्यात काय होते, मेळाव्यात आले 10,000 लोक, भाषण झाला, आले आणि गेले. कोण भेटते तुम्हाला, काय तुम्हाला कोणी ओळखतही नाही. 4 माणसाला जे प्रमुख असतात ते त्यांनाच लोक ओळखतात. किमान आज 5, 50, 100 लोक ज्या जिल्ह्याचे आले असतील, आम्ही वेगळं भेटू. 5, 10, 15, 20 मिनिट तुमची सूचना करा, मग किमान तुम्हालाही वाटेल आणि आम्हालाही जानकारी मिळेल की काय ज्या जिल्ह्याची परिस्थिती आहे. कोणाला काय म्हणायचं असेल तर जरूर तुम्ही मोकळे बोलू शकतात. आणि आजच्या भेटीनंतरही मुंबईला पण तुम्ही लोक नक्कीच मुंबईला येत जा, संजय बाबाला भेटा. मी पण मुंबईला आधीमध्ये असतो, मी पण पार्टी कार्यालयात मी जात असतो. तुम्ही फक्त माझ्याकडे फोन करायचा, की आमच्या स्टाफच्या अनेक लोकांच्याकडे नंबर आहे, त्यांना सूचना करा. मी त्या दिवशी अनेक म्हणजे मुंबईला असलो तर मी पार्टी कार्यालयात मी पण दुपारी 1 तास जातो, त्यावेळी तिथे पण भेटा. त्यामुळे काय होते की तुम्हाला काय सूचना करायची असेल डायरेक्टली आम्हाला पण करू शकता. मित्रांनो, एवढाच आजच्या दिवशी काही मला तुम्हाला सांगायचं होतं. एक शेवटची एक महत्वाची सूचना आहे, सभासद नोंदणी. किती लोकांनी सभासद नोंदणी केली आहे?
किती नाही ते ठीक आहे, तुम्ही लोकांनी केलं असेल, पण किती झाली ज्या तुलनेत आपण केली पाहिजे त्या हिशोबाने किती झाली? कमी झाली आहे. मी तुम्हाला सांगतो, थोडा जरा आपणही विचार केला पाहिजे. काही लोक एक पुस्तक म्हणजे 10 लोक आहे, 10 लोक तुम्हाला भेटत नाही. काय हसून राहिले? तुम्ही किती भरलाय? जाऊ दे आता, अजूनही गोष्ट करतात तुम्ही लोक. हे सगळ्यांचा तसा हाल आहे, सगळ्यांचा तसा हाल. माझ्या जिल्ह्यामध्ये पण काही तालुके असेच आहे. आज आते टाईट कपडे पहन के सब लोग, असं नाही झालं. थोडा तरी एवढं म्हणजे एक 10 लोकांची एक पुस्तक आहे आणि एक कार्यशील म्हणजे सदस्य काय 10. आणि अरे खिशातले तुम्ही किती रुपये लागते? 110 रुपये नाही तुमच्याकडे. पान खायला 110 रुपये. 110 रुपये माणूस, एक माणूस पण नाही खर्च करू शकत. 125 माणूस आहे का नागपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये? बुक म्हणजे काय 125? एक माणसाने 100. अरे सोडून द्या ना, फालतूची गोष्ट करतात. तोंड उघडावलं सगळ्यांची ऐपत मला. हे कुठेतरी सभासद साठी थोडा तरी आपल्याला वाटलं पाहिजे. एवढं आपण नाही करू शकत तर मग काय करू? एक जिल्ह्यामध्ये 1500, 2000, 2500 जसा जिल्हा तसे एवढे तरी म्हणजे क्रियाशील सदस्य आपले पाहिजे का? आपण म्हणजे आत्मचिंतन करा. एवढं आपण जर बेसिक काम नाही करू शकत तर मग आपण पक्ष कसा वाढवणार? आपली पक्षाप्रती निष्ठा काय, इमानदारी काय, याचाही विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे. आता जास्त मी काय बोलत नाही. आता याच्यानंतर आपण जेवणही करा आणि ज्या जिल्ह्यांना बोलवलं त्या जिल्ह्यांनी पहिलं यावं. बाकी नंतर तुम्ही तुमच्या झाल्यावर जेवण करा. बाकीचे जिल्हे त्या लोकांची सगळ्यांची व्यवस्था आहे. काय कोणाला काय घाई करायची गरज नाही आहे. आणि तुम्हाला जायचंही नाही. ज्या जिल्ह्याच्या संपल्याशिवाय तुम्ही जाऊ शकत नाही, म्हणजे तुम्ही बंदिश आहात. म्हणून आज कार्यक्रमामध्ये लिहूनच पाठवला होता की 5 वाजेपर्यंत कार्यक्रम आहे. म्हणजे तुम्ही एवढा नक्की समजा की तुम्हाला भेटावंच लागेल. आणि इथपर्यंत तुम्ही आलेल्या आहात. तुमच्या सर्वांच्या मी या निमित्त मनपूर्वक स्वागत करतो, धन्यवाद करतो. आणि पक्षाच्याकडे सगळ्यांनी निष्ठेने पाहावं आणि काम करावं एवढी सूचना करून माझे 2 शब्द संपवितो. धन्यवाद. जय हिंद, जय विदर्भ.